सोशल मीडियावरल्या युद्धानंतर पहिल्यांदाच आमने सामने आले तर नेक्सा कंपनी, टायगर नंबर 1 आणि मास्टर माइंड सेटअप एपी कॅबिनेट, पॉवर प्लस आणि गावचे दोन मोठे मंडळ खंडोबा त्यांचा साई 21 आणि वाघाच तालमी यांचा पॉवर प्लस यांचं कॉम्पिटिशन आणि बरंच. नमस्कार मित्रांनो, साऊंड क्रॅकर्स मिनी व्लॉग मध्ये तुमचं वन साइड स्वागत. आणि तुमचा भाऊ 2 दिवसाच्या पुणे साऊंड ट्रिप नंतर डायरेक्ट आपल्या भागात येऊन पोहोचलेला आणि माझा रिटर्न वेलकम आपल्या भागातील सर्वात टॉपची कॉम्पिटिशन यात्रा बेडसगाव यात्रा शोधण्यात झाला. सो आज आपण गेलो होतो बेडसगाव, तर अल्टिमेट कॉम्पिटिशनचं गाव या ठिकाणी 2026च्या यात्रा सेल शोचा शूट करायला. आणि जसं प्रत्येक वर्षी बेडसगाव मध्ये होतं तसाच राडा, ढेंगाणा आणि जेवढे काही शब्द असतील ते ह्या गावालाच लागू होतात. जसं आपण पोहोचलो तसं आपण सर्व साऊंडचं थोडं साऊंड चेक वगैरे घेतलं. बघूया. पण कित्येक ट्राय नंतर 2 ते 3 वेळा गेल्यानंतर सुद्धा टायगर नंबर 1चा चेक काय आपल्याला भेटत नव्हता. मग सगळ्यांचे साऊंड घेतल्यानंतर लास्टचा एक ट्राय करायचा म्हणून आपण टायगरकडे पोहोचलो. पण तिथं पोहोचलो आणि जसंच बाईकवरनं उतरलो तसं समजलं तिकडं कराडचे 2 वाघ आणि गावच्या 2 मोठ्या तालमी आमने साई 21 आणि पॉवर प्लस, खंडोबा तालीम आणि वाघाची तालीम. सो हे कळल्यानंतर मी 19-20 नाही, डायरेक्ट 100च्या स्पीडनं त्या कॉम्पिटिशनच्या लोकेशनवर पोहोचलो आणि बघितलं तर काय बूम. आता बराच वेळ हा धिंगाणा चालू होता. थोडं कॉम्पिटिशन, थोडे बॅटर, साऊंड इकडे, साऊंड तिकडे, साऊंड पाठीमागे, साऊंड रिव्हर्स, साऊंड पुढे, सगळं करून वाघाच तालीम, खंडोबा तालीम, साई 21 आणि पॉवर प्लस यांचं जबरदस्त लेवलचं कॉम्पिटिशन झालं. तिथून थोडंसं बाहेर घेऊन श्वास घेतोय तोपर्यंत अशी न्यूज आली की द आर्च रायव्हल्स गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर राडा चाललेले टायगर नंबर 1 आणि पॉवर प्लस हे सुद्धा एकमेकांसमोर आले. सो कशाचा वेळ बघताय, यावेळी तर मी 100 नाही, डायरेक्ट 200च्या स्पीडला तिकडे गेलो आणि घुसलो टायगर आणि पॉवर प्लसच्या मध्ये. आता मी बघितलं साईडला गर्दी, सेंटरला तर इतकी गर्दी. सो मी पहिल्यांदा साईडला शूट करायचं ट्राय केलं आणि त्यावेळी दोन्ही वाघ मला एकापेक्षा एक असं दिसलं. कोणीच कोणाला कमी नाही, दोघांचे पण सेम आवाज, दोघांचा पण सेम होतं. सो ह्याच्यानंतर मी ठरवलं थोडंसं सेंटरला जाऊन व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर आपल्याला टायगर आणि अप्पा ऑडिओचं पण कॉम्पिटिशन भेटलं आणि एवढं सगळं केल्यानंतर थकून हारून चक्कर आल्यानंतर तुमच्या भावानं परत जायचा डिसिजन घेतला. कारण की बरेच दिवस झालं कंटिन्यू शो आणि हे डेंजर लेवलचे कॉम्पिटिशन ऐकून थोडंसं बॉडीला रेस्ट द्यायची गरज होती. पण रेस्ट हे फक्त नावाला असते, कारण युट्यूब ब्लॉग अभी बाकी आहे. युट्यूबचं एडिटिंग वगैरे होऊन तो ब्लॉग नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला लवकर येईल. सो पूर्ण शो युट्यूबला बघा.